नाशिकमध्ये झालेल्या मान्सूनपूर्व पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। येवला, चांदवड, सिन्नर, निफाडमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। कांदा चाळीत साठवलेला कांदा पावसात भिजल्यानं कांदा खराब झालाय। साठवलेल्या कांद्यांपैकी निम्मा कांदा उकुरड्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। तर येवल्यातील कांद्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकच्या येवला तालुक्यातील पारेगाव या ठिकाणी एका कांदा चाळीमध्ये आहोत। या कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांना साठवलेल्या कांद्याला आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे कोंब फुटण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचा कांदा आता खराब झालेला आहे। एकीकडे बाजारात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव, त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा हा चाळीत साठवून ठेवलेला आहे। चांगल्या प्रकारचा कांदा देखील असून त्याला आता दुर्गंधी सुटायला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे। एकीकडे कांद्याला भाव नाही, दुसरीकडे साठवलेला कांदा जर खराब होत असेल तर शेतकऱ्याचं यात प्रचंड नुकसान होत आहे। म्हणजे आसमानी संकट असेल आणि सुलतानी संकट असेल। सरकार देखील या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मात्र सरकारनं आम्हाला कांद्याला मागे किमान 2000 रुपये अनुदान द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।